चे बाबूराव भाई आपल्या स्थान नसते, आपण घेत नाहीत लोकांची दुनियाचा ताणच घेत नाही. आपण गाडीकडच्या गोष्टी लोक हरवतो. गाडी खरं बी पाटील होतं, आपण बी पाटील होतो. म्हणजे आपण बी पाटील आहे, ते बी पाटीलच आहे. समजा तर आपलं त्याचं संग मॅच झालं नाही का ना, तर आपण दुकान सोडलं. भावकीचं समजा आधी सांगितलं होती क्लासचा प्लॅन, पण त्यांच्यासोबत बी आपले म्हणजे सूत्र जमत येतं, पण ते म्हणजे थोड्याफार चुका त्याच्या पण होत्या. आणि आपल्याला म्हणजे झिरो काय माहीत आपल्याला ते काय समजते. समजा विषय सोडून देऊ, आता आपला विषय चालू करू. मग आता तिथून पुढे आपण गेलो तर परभणीला. समजा UPSCच्या एक अटेम्प्ट देऊन पाहिला आपण, तिथं पण आपले किती मार्क्स आलेत, आणखीन परीक्षेचा रिझल्ट लागला नाही. कंबाईन दिली ती, तिचा रिझल्ट आपण चेक केला नाही कुठं काय झालं. तर लोकांना आपण सांगितलं स्ट्रॅटर्जीमध्ये ह्या गोष्टी. नंतर मग काही गोष्टीत आपला समजा कामात काम चुकारपणा झाला तर आपण बी समजा विषय नसतो या गोष्टीचा. एक मोबाईल आहे आपला, यूट्यूब चॅनल आपण केले होते 16, 17, 18 चॅनल, ते बी आता बंद पडली. एकच चालू राहिले समजा. नंतर आपल्याला आता सुधारणा काय करावं, आपण परिस्थिती तर बेकार झाली, गरीब. शेअर मार्केट आता शिकायचा प्रयत्न आपण करायला म्हणजे आपल्या जीवनात काय काय व्हायला ते आपल्याला कळले. आणि आपलं मेन लक्ष होतं की आपल्याला आधी ॲक्टर होऊन मग राजकारणामध्ये उडी मारायची. पण हे घरच्या याच्यामुळं समजा महाराजाचं पुस्तक आपण वाचल्यामुळं, महाराजाचा इतिहास आपण जवळ केल्यामुळं आपल्याला घरच्याच्या काही जे स्वप्न पूर्ण करायची इच्छा निर्माण झाली म्हणा, किंवा समजा आपण त्या मार्गानं चाललो होतो. आता सध्या ते मार्ग आपला बदलला आहे, कोणामुळं? भावकीमुळं. तर आपण समजा त्याला थोडाफार सपोर्ट करलो तर आपल्यालाही पण सपोर्ट नाही त्यांना, थोडाफारच नाही पण थोडाफार चांगला बी आहे. नेमकं आता काय सुधरणं मला. मी आज गावाकडे आलो होता गणपती निमित्त. गणपतीची पट्टी आपल्याला द्यायची, पण आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने गणपतीची पट्टी द्यायची. ह्या पोरायला आता द्यायची नाही, कारण की आता गावागावामध्ये भयानक देशी करणारे लोक झाले. तर किती दारू प्यायलेत, कुठं पडलेत, काही करलेत. कृष्णाला तर गणपतीची पट्टी दिली का म्हणते म्हणा, कृष्णा मला गणपतीच वारला. मला असं बोलणं भाई देवाला. त्याच्या आधी आपण एक मुलाखत घेतली, ती बी आवडली तर अपलोड तुलाच योगेश. बरं योगेश, तुझ्यासाठी दुसऱ्या मोटिवेशनची काहीच गरज नाही. तू आज पाहिलं 20 बेजारी तुलाच दिसली. त्याचा किराणा घ्यायला सुद्धा पैसे नव्हते योगेश. नगदी पैसा येईन याच्यासाठी काय करायचं. तर आता आपलं एक शेअरशायरीचा चॅनल आहे. चॅनलचा काही विषय नाही, आपले 15 एक चॅनल आहेत. आणि मेन म्हणजे आता आपल्याला एक तरी चॅनल जे 3 ते 6 महिन्यात असं ॲक्युरेट मॉनिटाईज झालंच पाहिजे, असा विषय करायचा आहे. त्या हिशोबाने आपल्याला आता लढाई खेळायची, पुढची लढाई म्हणजे समजा दुनिया बघायची पुढची. 1 तास समजा आपल्याला एका यूट्यूब चॅनलला द्यायचं आहे, तर आपले 18 आहेत, तर 18 तास आपले जातील. त्याच्यामुळे 18 चॅनलवर काम करायचं नाही. काम करायचं तर फक्त 1 ते 2 चॅनलवरच करायचं, बाकी जास्त चॅनलवर काम करायचं नाही. 6 महिन्यात मॉनिटाईज झालं पाहिजे. फार लागलं ते दगड उडी असा मारलेला वरी. त्यानंतर आबासाहेबाची ड्युटी. समजा आबासाहेबाचं आता ड्युटी दुकान बी आपलं बाला वाटायला काय करावं, काय समजा कळलं. आता भावकी असा माणूस आहे की त्याला सगळ्यांनी त्याची समजा 7 सोड्यावून झाली. त्याच्या भावाला त्यानं मला लय भयानक कहाणी सांगितली, डेंजर. भावाला गांजाच्या याच्यातून मुक्त करून आणलं, वकिलाला फीस दिली, 17 लाख रुपये त्यानं घातले टोटल. आणि आज भाऊ त्यांना 1 लाख रुपयाचा हिशोब विचारते. तर ही गोष्ट माझ्यासाठी म्हणजे समजा असहनीय आहे. ती गोष्ट आपण ऐकू शकत नाही त्याची, आणि त्याला आपण बेजारीत पाहू शकत नाही. पण आता आपल्याला कर्ज द्यायला म्हणजे घेऊन द्यावं, तर आपल्याच नावावर पहिलेच कर्ज चालू आहे. आणि आता समजा त्याला आपण क्रेडिट बीचं बी दिले 25,000 रुपये होतील, आणि आपल्याकडे बायजूसचे बी समजा पैसे आहेत तर थोडेफार. मग ते माय घालेनं आपल्यासोबत असा घोळ केला. आपल्याला त्याचे क्लास घ्यायचे नव्हते, फक्त आपल्याला त्यांचं 7 दिवसाचं चेक करायचं होतं. मनी बॅक गॅरंटीमध्ये होतील द्यायचे, तर मनी बॅकमध्ये त्याने आपल्याला बसू दिलं नाही. आपल्याला ईमेल ID द्यायची आपण केली, त्यांना इतके मॅसेज केले, कॉल केले, त्यांचे सगळे प्रूफ व्यवस्थित आपल्याकडे आहेत. त्यानंतर मग आपल्याला बाकी काही गोष्टीचा विषय नाही एवढा.
तर आता लोक चालले ते इथून बळवून ते आपली येड्यात पण काढीत असतील कदाचित, पण आपण काय ताण घेत नाही. तर कोणी येड्यात काढू काय करू, आपला कोणी काय बी म्हणतं. तर आपण आपल्या समजा हिमतीवर उभे राहिलेले. तर गावात आज असे पण उदाहरण आहेत की जे लोक मायबापाकडून पैसे घेऊन स्वतःचा खर्च करले. आपण आईवडिलांना दिले असतील, थोडीफार मदत केली असेल, ते आपण आकडा तर सांगू शकत नाहीत. किंवा ते दिले म्हणजे काही आपण मोठं काम केलं नाही, महान काम केलं नाही. त्यांचं स्वप्न आपण ज्या दिवशी पूर्ण करू त्या दिवशीच आपलं थोडंफार काहीतरी सार्थक जन्माला आल्याचं झालं असं आपल्याला वाटेल. बरं, लोक गाणे बनवलेत शिवाजी महाराज जरांगे पाटलावर, पण आपल्या घरात जे जरांगे पाटील आहेत, जे महाराज आहेत, जे महाराजाचा विचार आपल्या मुलाच्या स्वरूपात आपल्याला जो दिसतोय, त्यांना घडवायचं सोडून लोक दुसरेच कुठाने करायलेत. त्या परभणीतलं वातावरण तर पाहून मी हैराण झालो, हैराण. त्या दिवशी 40-50 वर्षाच्या माणसाला एक मुलगी थोडी लहान असेल, त्यांच्यावर 20-25 वर्षाची असेल, ती त्यांना ब्लॅकमेल करू लागली, बेजार करू लागली, काय वेगळे चालू करू लागली ती मुलगी त्यांच्यासोबत. तर काही आपल्याला त्याचा गेम पटला नाही, आपल्या डोक्यात खटकली ती गोष्ट. म्हणून काही समजा दुनियात जगावं तर जगावं कसं, काय मिळत लागेल आपल्याला. आणि ह्या मीडिया आपल्या इशाऱ्यावर नाचल्या असत्या आज, किंवा आपण समजा आपल्याकडे 4 व्हीलर गाडी असली असती, आपल्या टॅलेंटवर आपल्याकडे सगळं असलं असतं, पण आपल्याला तेव्हा मार्गदर्शन समजा करणारा माणूस नव्हता चांगला. तसं वडिलाचं मार्गदर्शन होतं, पण वर्गाचं समजा शैक्षणिकदृष्ट्या जसं ज्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत, 4 पैसे आपल्याला जिंदगी जगायला लागणार आहेत, ही सुद्धा गोष्ट आपल्याला माहीत नव्हती. समजा अनुभव नव्हता ह्या गोष्टीचा, किंवा 2-4 वर्षाखालीच लांब नाही. आता एखाद्या वर्षात आपण तेवढं ज्ञान आपल्याला कळालं असेल की जिंदगी जगण्यासाठी आपल्याला पैसा लागणार आहे. काहून तर आज आपल्याकडं जे आहेत ते स्वतःचे आपले 4 पैसे नसले, समजा आज गाडी आहे, मोटरसायकल, मोबाईल तिलाच लावलाय, तर आपल्या जो पैसे नसले, 10 रुपये नसले, 10 रुपये, तर आपल्याला समजा आपली शौकाची वस्तू घेता येत नाही, गोल्ड आपल्याला घेता येत नाही. किंवा ही गाडी नसली तर आपल्याला पायानं फिरावं लागेल. याच्यात पेट्रोल टाकायचं जर 70 रुपये ही लहान गोष्ट आहे, 100 रुपये लहान, 1000 रुपये लहान, पण ते जर आपल्याकडं स्वतःचे नसले तर ते आपल्याला त्याची कमी म्हणजे अशी वाटते की 1,00,000 रुपये आपल्याकडे नाहीत. त्याच्यामुळे जे लोक म्हणजे पैसा मळे हाताचा निघून जाते, ते विषय लांब राहिला आता. कारण की आपण त्या गोष्टी अनुभवल्यात. आपण असं केलं होतं, पैशाला आपण सांगितलं होतं की आपल्याला तुझी गरज नाही, तू आपल्याकडे येऊ नको. तर आता आपल्याकडं पैसा संपला आहे, काम आपलं आहे थोडंफार, तेच आता करावं लागणार आहे. त्याच्यात काय आपल्याला इन्कम बी होण्या जास्त, आपण लुटल्या चालू असंच कर्जामध्ये. थोडाफार अभ्यास आपण करायचं ठरवलं आहे, पण ते अभ्यास पण आपल्याच्यानं होईना. अशा ह्या गोष्टी आहेत आता. तर ह्या कोणाला सांगता बी येत नाही, घरच्या दारच्याला, पाहुण्या रावण्याचं तर दूरच राहिला विषय. म्हणून म्हणलं तर काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. पुण्याला जावं, भाकीच्याच आपण जाणार समजा पुण्याला, तेच आपल्याला तिकडे सोयी करणार होते. सुरुवातीला काम हे लावून द्यायची, पण आता आपल्याला नेमकं कळत ना आपण काय करावं. मार्गदर्शन हे नियती देईल, हा सूर्य देईल. बरं, गणपती मांडलाय पोरायनं तर कसा मांडलाय, त्याला मखर बी नाही केलं, जाऊ द्यात. या गोष्टी आपल्या समजा ह्या व्हिडिओमध्ये नाही का, उसको मखर भी नहीं करे, कुछ नहीं करे. तसंच आखाड्यावरला एक छोटा मित्र आपला आला आहे आणि इकडे गेला आहे, म्हणून आपण बोलायचं थांबलो. कसं झालं इकडं गावाकडे आपण बडावर, तर इकडं असं बोललं तर ते लोकांना वाटतं समजा मनालाच बोलायचं.
आपल्याला तसं लोकांचा काही फरक पण पडत नाही. बोलले आपण सगळे आपल्या भाषेमध्ये. समजा बोलता येत नसते समजा कोणाला, खरंच खोलून दाखव बरं म्हणा एखाद्याला. परश्या समजा मित्र आहे आपलं, त्याला मन बरं एखाद्याला खोलून दाखव. कसं खोलता येत नाही खोलता येत, त्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. बरं नेमकं आपल्याला बोलायचं काय आणि आपण बोलायलो काय. आता आपल्याला यूट्यूब चॅनल चालू केल्यावर आपले थॉट्स किंवा आपल्याविषयी म्हणजे आता नेमकं बदलापूरची घटना झाली, ह्या अशा गोष्टी आहेत ना मित्रांनो. आता बघा पाऊस डेंजर या ठिकाणी बहुतेक भयानक पाऊस ते चालू झाला आहे. आता आपल्याला बी लागू शकते पाऊस, म्हणून मला वाटेल आता कट मारावं इथून, जावं तिकडं माऊलीच्या आखलं जाऊन बसावं, आहे का नाही. तर येऊ का मंडळी, राम राम, जय श्रीराम. पाऊस यायला निघाव का, निघाव.